हाय फ्रेंड्स, आय एम युअर केमिस्ट्री टीचर प्रोफेसर दिलीप चव्हाण. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री शिक्षक. आज आपण आपल्या केमिस्ट्रीच्या पुढच्या लेक्चरमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. आपण आपल्या मागच्या बऱ्याचशा लेक्चरमध्ये केमिस्ट्री सविस्तर माहिती घेतली. आपण त्यातल्या काही बऱ्याचशा बेसिक गोष्टी शिकलो की ज्यामध्ये आपण बघितलं की आपल्या केमिस्ट्रीमध्ये आपण मॅटरची स्टडी करतो. आपल्या केमिस्ट्रीमध्ये आपण काही स्टडी करतो मॅटरची. त्याच्यात 3 फिजिकल स्टेट आहेत. एक म्हणजे सॉलिड, दुसरी म्हणजे लिक्विड, तिसरी म्हणजे गॅस. आणि मॅटरच्या लहानात लहान घटकाला आपण म्हणतो इलेमेंट. इलेमेंटच्या लहानात घटकाला आपण म्हणतो अणू. मॅटर, इलेमेंट आणि ॲटम ज्याला आपण म्हणतो पदार्थ, मूलद्रव्य आणि अणू यांची आपण सविस्तर चर्चा केल्यानंतर आपण आता एका पॉईंटवर आलोय की आपल्या केमिस्ट्रीमध्ये आपल्याला शिकत असताना मूलद्रव्यांचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म शिकायचे. काय शिकायचं आपल्याला? मूलद्रव्यांचे प्रकार आणि मूलद्रव्यांचे गुणधर्म. कारण आपल्याला माहिती आहे की या मूलद्रव्यांपासून आपण पुढे कंपाऊंड तयार करणार, पदार्थ तयार करत असताना हे अभिक्रियेमध्ये भाग घेत असताना आपल्याला त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यांच्या गुणधर्मांचा काय असणं गरजेचं आहे? अभ्यास. की नेमकं आपल्याला कळायला पाहिजे. एखादा मूलद्रव्य जर घेतलं आपण, समजा आपण एक्झाम्पल घेतलं NaClचा. NaCl म्हणजे काय? सोडियम क्लोराईड. हा एक पदार्थ आहे की ज्यामध्ये सोडियमचा एक अणू क्लोरीनच्या एका अणूसोबत अभिक्रिया करतो, रिएक्शन करतो आणि स्वतःचा NaCl एक कंपाऊंड तयार करतो. मग ते करत असताना Naची गुणधर्म, Clची गुणधर्म सारखी नसणार आहेत आणि त्या गुणधर्मावर जर आपल्याला आधीच माहित असेल तर ती अभिक्रिया करायला आपल्याला सोयीस्कर जाईल. म्हणून आपण आजच्या लेक्चरमध्ये आपल्या केमिस्ट्रीच्या आजचा जो घटक शिकणार आहोत तो म्हणजे काय? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. एलिमेंट म्हणजे काय? एलिमेंट इज द कॉम्बिनेशन ऑफ ॲटम. Element is the combination of atom having the same atomic number. मूलद्रव्य म्हणजे काय? अणूंचा संचय की ज्या अणूमध्ये प्रत्येकाचा अणु क्रमांक कसा असणार आहे? समान असणार आहे. त्याला म्हणलं आपण मूलद्रव्य. मूलद्रव्य एकाच प्रकारचे असतात का? नाही. आपल्याला माहिती आहे मूलद्रव्य म्हणलं की त्याच्या लहान कणाला आपण अणू म्हणतो. मग त्यामध्ये असतात प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आणि अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन भाग घेतात. कोण भाग घेतात? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन काही वेळेला मूलद्रव्य देतात, काही वेळेला घेतात, तर काही वेळेला भागीदारी करतात. मग त्यानुसार त्यांची गुणधर्म बदलली, प्रॉपर्टीज बदलली. मग त्या प्रॉपर्टी आपल्याला आपण बेसिकली आज शिकणार आहोत. म्हणून पहिल्यांदा बघितलं एलिमेंट. एलिमेंटचे आपल्याला माहिती आहे कोण? 3 प्रकार आहेत. पहिला म्हणजे मेटल ज्याला आपण म्हणतो धातू, दुसरा म्हणजे नॉन मेटल ज्याला म्हणतो आपण अधातू, आणि तिसरा म्हणजे काय? मेटलॉइड ज्याला म्हणतो आपण धातू सदृश्य. त्याला काय म्हणतो आपण? धातू सदृश्य. एलिमेंट म्हणजे काय? इट इज द सेट ऑफ ॲटम्स having a same atomic number. आणि त्या ॲटम एकत्र आल्यानंतर जो एलिमेंट तयार होतो त्याचे एकूण 3 प्रकार. पहिला धातू, दुसरा अधातू आणि तिसरा धातू सदृश्य ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात मेटल, नॉन मेटल आणि मेटल. त्यांचे गुणधर्म बघायचे आपल्याला. धातूचे गुणधर्म नक्कीच अधातूपेक्षा वेगळे असतील. दोन्ही जर सारखे असेल तर दोघांना आपण एकतर मेटल म्हणणार किंवा नॉन मेटल म्हणणार. गुणधर्म सारखे आहेत ना. जसं या ठिकाणी बघितलं आपण मेटलॉइड, याचे गुणधर्म पण कसे असतील? वेगळे असतील. म्हणून आपला आजचा पॉईंट घेतला आपण प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. मग त्यातला आपण एक बघत जाणार आता मेटल. आपल्याला माहिती आहे मेटल कुठे मिळतो? मेटल आपण तयार करत नाही. त्यासाठी आपण निसर्गावर आधारित आहोत. आपल्या जमिनीमध्ये खाणीच्या आत आपल्याला धातू मिळताना मग त्यात प्युअर मिळतो किंवा मिश्र मिळतो. प्युअर म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे गोल्ड, सोनं हे धातू आहे. चांदी, सिल्वर ज्याला म्हणतो आपण, हे काय आहे? धातू आहे. पण ज्यावेळेला हे जमिनीतून मिळतात त्यावेळेला 100% शुद्ध अवस्थेत मिळतात, प्युअर फॉर्म ज्याला म्हणतो आपण. पण त्या व्यतिरिक्त जसं आपल्याला माहिती आहे लोखंड सगळ्यात मोठी रिक्वायरमेंट आहे. आपल्या घरामध्ये आपण लोखंडाचे अवजार बघतो, चांदीचे अवजार बघतो किंवा आपले दागिने असतात ते बघतो. हे बघत असताना त्यांची मिळण्याची पद्धत निसर्गातून ही वेगळी असते. का? तर त्याची गुणधर्म वेगळे. धातू पहिला गुणधर्म म्हणजे काय? दे आर रिएक्टिव्ह. दे आर म्हणजे ऍक्टिव्ह आहेत. आपल्याला माहिती आहे लोखंडाचा मोळा जर आपण पाण्यात टाकला तो गंजतो. काय होतो? तो गंजतो. गंजतो म्हणजे काय? त्याची अभिक्रिया वातावरणासोबत होते, पाण्यासोबत होते, हवेसोबत होते. असं कधी घडलंय का? फक्त उन्हाळ्यामध्ये गंज लागणार, पावसाळ्यामध्ये लागणार नाही. गंज हा 12ही महिने लागत असतो. कारण का? की धातू जो आहे तो रिएक्टिव्ह आहे. कसा आहे तो? रिएक्टिव्ह. अभिक्रिया करतो. करत असताना पहिल्यांदा त्याचा गुणधर्म शिकायचा आहे तो म्हणजे काय? फिजिकल स्टेट. आणि फिजिकल स्टेट म्हणजे काय? हा धातू निसर्गामध्ये कोणत्या अवस्थेत आढळतो? फिजिकल स्टेट म्हणजे काय? धातू म्हणजे काय? कॉपर धातू आहे, ॲल्युमिनियम धातू आहे, गोल्ड धातू आहे, सिल्वर. हा कुठे मिळतो? निसर्गात. मिळताना त्याची काहीतरी अवस्था असेल. एकतर तो द्रव्य असेल, एकतर तो वायू असेल, एकतर तो स्थायू असेल. सॉलिड, लिक्विड किंवा जर आपण काय म्हणतो गॅस. म्हणून पहिला गुणधर्म म्हणजे काय? फिजिकल स्टेट. ऑल मेटल्स
जेवढे काही धातू आहेत हे सगळे सॉलिड स्टेटमध्ये, ज्याला म्हणतो आपण स्थायी रूप, काय म्हणतो त्याला आपण स्थायी रूप अवस्थेमध्ये जमिनीच्या आत मिळत असतात. अपवाद वगळता फक्त मर्क्युरी, कुठला मर्क्युरी, मर्क्युरी म्हणजे पारा. आपल्याला माहिती आहे आपल्या ताप जर आला, तापेमध्ये आपण दवाखान्यात जातो, आपल्याला थर्मामीटर लावलं जातं आणि त्यामध्ये एक लाल कलरचा एक धातू असतो, तो म्हणजे कुठला मर्क्युरी. हा अपवाद आहे. मर्क्युरी वगळता बाकी सगळे धातू हे कुठल्या अवस्थेत असतात सॉलिड, आणि मग फक्त मर्क्युरी कुठल्या अवस्थेत असतो लिक्विड, ज्याला आपण दाखवतो येल्लो. मर्क्युरी वगळता उरले सगळे धातू सॉलिड अवस्थेमध्ये. आणि मर्क्युरी कुठल्या, मर्क्युरी म्हणजे पारा, पाराची अवस्था काय असते लिक्विड असते. हा झाला धातूचा पहिला गुणधर्म. हा धातू आपल्याला कुठे आढळतोय निसर्गामध्ये. प्रत्येक धातू सॉलिड स्टेट मध्ये, फक्त अपवाद आहे कोण मर्क्युरी, मर्क्युरी म्हणजे पारा आणि त्याची अवस्था काय असेल लिक्विड असेल. हा झाला पहिला धातूचा गुणधर्म. तेच जर बघितलं आपण अधातूकडे आलो, धातू जसा मिळतो निसर्गात तसा अधातू निसर्गात मिळतो, पण त्याची पण काहीतरी फिजिकल स्टेट असेल, त्याची काहीतरी अवस्था असेल. मग त्या ठिकाणी हा जो नॉन मेटल आहे, हे सगळे नॉन मेटल एक तर लिक्विड स्टेट मध्ये आढळतात किंवा गॅसियस स्टेट मध्ये आढळतात. लिक्विड म्हणजे काय द्रवरूप अवस्थेत, गॅस म्हणजे काय वायुरूप अवस्थेत. जर लिक्विडचं गंध झालं खाली आपण उदाहरण दिलेली आहे. O2 म्हणजे ऑक्सिजन गॅस, Cl2 म्हणजे क्लोरीन गॅस, F म्हणजे फ्लोरीन, S म्हणजे सल्फर, N म्हणजे नायट्रोजन. त्यापैकी ऑक्सिजन गॅस आपल्याला माहिती आहे, आपण आता या ठिकाणी बोलतोय, तुम्ही पलीकडे ऐकताय. जगण्यासाठी आपण आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन गॅस घेतोय. काय घेतोय आपण, हा मूलद्रव्य आहे आणि तो मूलद्रव्य कुठल्या अवस्थेमध्ये आहे गॅसियसचा. जर क्लोरीन घेतला, ब्रोमीन घेतला, त्यापैकी काही लिक्विड असतात, सॉलिड नसतात. सॉलिड फक्त कोण असतं मेटल असतात. अपवाद कशाचा मर्क्युरीचा म्हणजे पारा. पहिला प्रश्न कशाचा नॉन मेटलचा, की तो कुठल्या अवस्थेमध्ये असणार, एकतर लिक्विड असणार एकतर गॅस असणार. मेटल आपण थोडासा विचार नंतर करणार. पहिल्यांदा आपण मेटलची प्रॉपर्टी शिकणार आणि नॉन मेटलचा. त्याची पहिली प्रॉपर्टी बघितली आपण. आता दुसरी प्रॉपर्टी बघूया आपण, कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. कंडक्शन म्हणजे वाहक, कंडक्शन म्हणजे काय वाहक. वाहक म्हणजे आपल्याला माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एखादी वस्तू पोहोचवणारा. उल्लेख कशाचा केला आपण, हीट म्हणजे उष्णता. हीट म्हणजे काय उष्णता. त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय विद्युत प्रवाह. आपल्याला माहिती आहे आपण मोळाचा एक तुकडा घेतला, त्याच्या एका टोकाला वायर जोडली आपण, तर ऑटोमॅटिकली वायर कुठपर्यंत जात नाही, करंट जातो. का तर त्या धातूमध्ये असलेले इलेक्ट्रॉन एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे विद्युत प्रवाह घेऊन जातात. काय घेऊन जातात विद्युत प्रवाह. उष्णतेचं पण सारखं कसं असतंय, एका टोकाला जर आपण तापवलं तर ऑटोमॅटिक दुसरं टोक पण काय होतंय तापतंय. का ऑल मेटल आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ऑल मेटल आर गुड कंडक्टर ऑफ, ते लिहिले आपण. गुड म्हणजे काय चांगले वाहक आहेत ते कशाचे उष्णतेचे आणि विद्युत प्रवाहाचे. का तर त्यामध्ये असलेले इलेक्ट्रॉन स्वतःमध्ये, जसं आपण उदाहरण घेतलं लाकूड, लाकूड धातू आहे का नाही, तो उदाहरण कशाचा आहे नॉन मेटलचा. लाकडाच्या एका टोकाला आपण करंट दिला तर दुसऱ्या टोकाला जातो का तो जात नाही. उदाहरण घेतलं आपण रबरचं. रबर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, प्लास्टिक माहिती आहे, त्याला शॉक बसतो का, जर बसला असता तर आपण वायरच्या कोटिंगला त्याचा उपयोग केला असता का अजिबात नाही. कारण का ते बॅड कंडक्टर आहे. कशाचे हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. कशाचे हीट आणि इलेक्ट्रिसिटी. ही सेकंड प्रॉपर्टी. मेटल आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दोघांच्या अविरोध, याच्या टोटल अपोजिट, याच्या कम्प्लीट विरुद्ध अधातूची गुणधर्म. आलं लक्षात. नंतर पुढची प्रॉपर्टी बघितली आपण लस्टर. लस्टर म्हणजे काय चकाकी. लस्टर म्हणजे काय चकाकी म्हणजे काय एखादा धातू चमकतो चकाकतो. जसं गोल्ड बघितलं आपण, नवीन दागिने घेतले तर एकदम असे चक्क प्रकाश पडतो त्यांचा. सिल्वर असेल कुठलाही धातू, लोखंड घेतला आपण, स्टील घेतलं, नवीन असताना ते चकाकतात. का मेटल हॅविंग लस्टर प्रॉपर्टी. लस्टर म्हणजे अपीअरन्स इज शायनिंग. अपीअरन्स इज काय शायनिंग म्हणजे तो चकाकणार. कुठलाही धातू आपल्याला माहिती, पारा सुद्धा जरी तो लिक्विड आहे, थर्मामीटर मध्ये पारा कुठल्या अवस्थेत दिसतो आपल्याला लिक्विड मध्ये, तरी त्या ठिकाणी तो चकाकतो. चकाकतो म्हणजे आपला लाल रंग असा दिसतो. कारण का त्यामध्ये कुठली प्रॉपर्टी आहे लस्टर प्रॉपर्टी आहे. लस्टर म्हणजे मेटल हॅविंग अ शायनिंग अपीअरन्स. मेटल हॅविंग अ शायनिंग म्हणजे स्वतः तो चकाकतो. पण त्याच्या उलटच राहिलो आपण, आपल्याला माहिती आहे दहा धातूमध्ये कुठलाही मेटल हा डलनेस असतो. ऑक्सिजन गॅस आपण घेतोय, दिसतोय का आपल्याला तो नाही. नायट्रोजन गॅस दिसतो का नाही. म्हणजे काय तो डलनेस आहे. All non-metal are do not having a luster property. They having a dullness appearance. स्वतःचं जे अपीअरन्स आहे ते डल आहे त्यांचं अस्तित्व, म्हणजे आपण डोळ्यात त्यांचं फक्त आपण अस्तित्व समजू शकतो, फील करू शकतो. ऑक्सिजन आत चाललाय मला लक्षात येते, माझ्या शरीराच्या वायू चाललाय, पण त्याचा रंग मला दिसतोय का अजिबात नाही. ती प्रॉपर्टी म्हणजे कुठली प्रॉपर्टी लस्टरची प्रॉपर्टी. म्हणजे धातूला शायनी अपीअरन्स असतो, म्हणजे तो चकाकतो. सोनं चमकतंय, सिल्वर चमकतंय, लोखंड चमकतंय,
किंवा तांबा जर घेतला आपण, ॲल्युमिनियमची भांडी आपल्या नवीन नवीन भांडी आणलं आपण, चकाकते ते का, कुठली प्रॉपर्टी आहे ती, लस्टरची प्रॉपर्टी. आणि तेच जर बघितलं आपण, मग ऑक्सिजन असू दे, तुमचं क्लोरीन असू दे, कुठलाही गॅस असू दे, तो कुठेही चकाकत नाही. कारण का, तो डलनेस आहे, त्यामध्ये लस्टर ही प्रॉपर्टी नाही. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी डक्टिलिटी. आणि डक्टिलिटी म्हणजे काय, आपण शाळेमध्ये शिकलो गुणधर्म. डक्टिलिटी म्हणजे काय, तन्यता. तन्यता म्हणजे हा चहा घेतला, मी ताणायचा प्रयत्न केला, ताणला जाईल का, अजिबात नाही. म्हणजे काय घे, आपल्याला सगळ्याला चॉकलेट खायला आवडतं किंवा चिंगम खायला आवडतं. चिंगम घेतलं आपण आणि त्याला ताणलं, तो तुटतो का, ताणल्या जातो. काय करलं जातं ते, तुटत नाही. म्हणजेच काय, इट इज अ स्ट्रेचेबल. आणि प्रत्येक धातू आपल्याला माहिती आहे, आपल्या घरामध्ये आपण पंखा चालवतो, टीव्ही चालवतो, फ्रीज चालवतो, हे कशावर चालतात, विद्युत प्रवाहावर म्हणजे इलेक्ट्रिसिटीवर. आणि त्यासाठी आपल्याला लागतात वायर्स. काय लागतात आपल्याला, वायर्स. वायर्स म्हणजे काय, जो पातळ असा 3 धागा असतो, दोरा ज्याला म्हणूया आपण, धातूचा असतो. धातूचा तो काय असतो, दोरा. ती प्रॉपर्टी म्हणजे कुठली प्रॉपर्टी, डक्टिलिटी. म्हणजे इट इज द ॲबिलिटी ऑफ मेटल. It is the ability of metal which draw the length of wire, which draw the length of wire without breaking, without breaking. अशी प्रॉपर्टी की ज्या प्रॉपर्टीमुळे धातूचा लांब असा धागा निघतो पण तो तुटत नाही. आपण बघितलंय, मोठे मोठे पूल असतात, एका शहरामधून दुसऱ्या शहराला आपण विद्युत प्रवाह पुरवठा करतो, त्यावेळेला त्यामध्ये अंतर बरंचसं असतंय, तार जास्त जाड नसते, तुटते कधी नाही, लेंथ ऑफ वायर. ती प्रॉपर्टी म्हणजे कुठली, तन्यता. आमची मेटलमध्ये असते, ड्रॉ द लेंथ ऑफ वायर. मेटल हॅव्हिंग अ डक्टिलिटी प्रॉपर्टी विच ड्रॉ द लेंथ ऑफ वायर, विच ड्रॉ द लेंथ ऑफ वायर. ती प्रॉपर्टी मेटलमध्ये असते. तीच जर आपण अधातू, आता उदाहरण बघितलं कीच कळतंय आपल्याला. ऑक्सिजन गॅसमध्ये जर करंट फ्लो झाला असता वळांनो, तर आपण जिवंत राहिलो असतो का, आपल्या बॉडीला पण काय गेलं असतं, करंट गेला असता. म्हणजेच काय, याचं उलट घेतलं आपण, नॉन मेटल डू नॉट शोज डक्टिलिटी. नॉन मेटल डू नॉट शोज डक्टिलिटी, कारण की त्यामध्ये नसतेच ना ऑक्सिजन गॅस. त्याची तुम्हाला वायर करायची शक्य आहे का, ऐकायला तरी शक्य आहे का, मला नाही. ऑक्सिजन गॅस मी हातात घेणार कधी, त्याची वायर करणार कधी, मग त्याचं कंडक्शन होणार, ही गोष्ट अशक्य आहे. म्हणजेच काय, ह्यामध्ये म्हणजे नॉन मेटलमध्ये, अधातूमध्ये डक्टिलिटी ही प्रॉपर्टी नसते. डक्टिलिटी प्रॉपर्टी नसते, म्हणून त्याला म्हणतो आपण नॉन मेटल. या ठिकाणी बघितलं आपण मेटलची उदाहरण आहेत. मेटलची उदाहरण आपण बघितलं, कॉपर म्हणजे Cu, ॲल्युमिनियम म्हणजे Al, आयर्न Fe ज्याला लोखंड म्हणतो आपण, गोल्ड म्हणजे सोनं, म्हणजे संज्ञा Au आहे. काय संज्ञा आहे गोल्डची, या ठिकाणी आपण लिहूया, गोल्ड म्हणजे Au, सिल्वर म्हणजे Ag, सिल्वर म्हणजे काय असेल, Ag असेल. ही सगळी उदाहरणं कशाची आहेत, धातूची आहेत. लक्षात, नॉन मेटल उदाहरण काय आहे, ऑक्सिजन, क्लोरीन, S म्हणजे फ्लोरीन, S म्हणजे सल्फर, N म्हणजे नायट्रोजन. लक्षात, ही सगळी अधातू आहेत आणि त्यांची ती गुणधर्म आहेत. मग राहिला प्रश्न कशाचा, की म्हणणार सर तुम्ही मेटलला बाजूलाच ठेवला. मेटल म्हणजे काय, इट इज द एलिमेंट, इट इज द एलिमेंट विच शोज द इंटरमिडिएट प्रॉपर्टी, विच शोज द इंटरमिडिएट. म्हणजे काय, की जे धातूचे पण गुणधर्म दाखवतात आणि अधातूचे पण गुणधर्म दाखवतात, त्यांना म्हणायचं मेटॉलॉइड्स. त्याला म्हणतो आपण धातू सदस्य. याने लिहिलं आपण, मेटॉलॉइड शोज द इंटरमिडिएट प्रॉपर्टी बिटवीन मेटल अँड नॉन मेटल. उदाहरण घेतलं, पहिली प्रॉपर्टी काय आहे या ठिकाणी, फिजिकल स्टेट. मेटल कसा आहे, सॉलिड आहे, अपवाद मर्क्युरीचा, जो कसा आहे, लिक्विड. नॉन मेटल कसे आहेत, लिक्विड पण आहे, गॅस पण. मेटल कसे असतील, मेटल मे बी सॉलिड, मे बी लिक्विड, मे बी गॅस. मे बी म्हणजे असू शकतात, मे बी म्हणजे काय, हे सॉलिड पण असू शकतात, लिक्विड पण असू शकतात आणि गॅस पण असू शकतात. असा जो कॅटेगरी आहे, असा जो प्रकार आहे, तो म्हणजे कशाचा, मेटलॉइडचा. सेकंड प्रॉपर्टी बघितलं आपण या ठिकाणी, कंडक्शन ऑफ हीट. आणि हीट म्हणजे काय, आपण आता बघितलं उष्णता. इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत प्रवाह. मेटलॉइड विद्युत प्रवाह करू पण शकतात, करू शकत पण नाही, हे त्याच्या कॅटेगरीवर डिपेंड करते. त्याची उदाहरणं घेतली आपण काही, बोरॉन, सिलिकॉन, पोलियम आणि आर्सेनिक, ही मूलद्रव्यांची नावं आहेत. ही मूलद्रव्ये दोघांचे गुणधर्म दाखवतात, धातूचे पण दाखवतात आणि अधातूचे. म्हणून तर त्यांना म्हणलं आपण धातू सदस्य. त्यांना आपण अधातू म्हणलेलं नाही, त्यांना आपण अधातू म्हणलेलं नाही, किंवा त्यांना आपण धातू सुद्धा म्हणलेलं नाही. ते दोघांचे गुणधर्म दाखवतंय त्या त्या परिस्थितीनुसार. ज्यावेळेला अभिक्रियेमध्ये भाग घेत असताना सपोज पहिला घटक धातूचा आहे, पहिला घटक कशाचा आहे, धातूचा, आणि त्या ठिकाणी धातू सदस्य आला तर हा अधातू सारखा कार्य करणार. लक्षात आलंय का, पहिला घटक जर धातूचा असेल, मेटलॉइड त्या ठिकाणी आलाय, तर हा धातू असेल तर हा अधातू म्हणून काम करणार. आणि जर
पहिला घटक अधातू असेल तर धातू सदस्य हा धातू म्हणून काम करणार. म्हणजे ह्याच्या प्रॉपर्टी पुढच्याच्या परिस्थितीवर निर्भर राहतात, त्या गोष्टीवर डिपेंड करतात. मेटल असेल किंवा नॉन मेटल असेल, ते कसं ओळखायचं आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणारच आहोत. पण तत्पूर्वी पहिल्यांदा आपण काय बघणार, मेटल ज्याचं आपण बघितलं फिजिकल स्टेट, कंडक्शन ऑफ हीट, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर बघितलं आपण लस्टर म्हणजे चकाकी, त्यानंतर बघितलं आपण डक्टिलिटी. त्याची काही उदाहरणं आपण खाली बघितली. धातूच्या परस्पर म्हणजे त्याच्या कंप्लीट विरुद्ध अशा गुणधर्म कशाचे असतात, अधातूचे. आणि दोघांचे गुणधर्म दाखवणारा कॅटेगरी म्हणजे कुठला असेल, मेटलचा असेल. याच पॉईंटला म्हणजे आपण मूलद्रव्यांची गुणधर्म. मूलद्रव्य म्हणजे काय, इट इज द सेट ऑफ atoms having the same atomic number. त्याचे एकूण 3 प्रकार. त्याचा पहिला धातू म्हणजे मेटल, दुसरा अधातू म्हणजे नॉन मेटल, आणि तिसरा मेटलॉइड म्हणजे काय, धातू सदस्य. त्यातली काही आपण ठराविक अशी गुणधर्म जी आपल्याला उपयोगाला पडतील याचा आपण सविस्तर अभ्यास केला. हा जर व्हिडिओ लक्षात आला नसेल तर याला पुन्हा पुन्हा बघा, नक्कीच लक्षात येईल. आणि हे शिकल्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला धातू कसा रिएक्ट होतो, अधातू कसा रिएक्ट होतो आणि धातू सदस्य कसा रिएक्ट होतो आणि ते कसे ओळखायचे, हा लेक्चर आपण तयार करणार. थँक्यू.